देवेंद्र फडणवीस पूर्व मुख्यमंत्री बीजेपी के वरिष्ठ नेता महाराष्ट्र के प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे बरोबर सामील झालेत आणि त्याच्यामध्ये मुंबईच्या बाहेरचे सुद्धा बरेच आहेत. म्हणजे अगदी सातारा, औरंगाबाद पासून नागपूर पासून पत्रकार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने पत्रकार आहेत. सगळ्यांना आपल्याशी बोलायचं आहे. प्रत्येकाला एखादा प्रश्न विचारण्याची संधी देता आली तर आपण प्रयत्न करूया. पण इतके प्रश्न घेता येतील की नाही शंका आहे मला. तर ते नंतर आपण करू. मी देवेंद्रजींना विनंती जी आपल्या सगळ्यांचं या पत्र परिषदेमध्ये स्वागत करतो. ज्या प्रकारे माधवजींनी सांगितलं, मी माझं निवेदन पहिल्यांदा पूर्ण करतो. निवेदनात जास्तीत जास्त गोष्टी कव्हर होतील. काही प्रश्न देखील आपण या ठिकाणी घेऊ. माधवजींनी जरी अपेक्षा व्यक्त केली असली की सगळ्यांचे प्रश्न घेऊ, तरी ते शक्य होईल असं मला वाटत नाही. ज्या मोठ्या संख्येने सर्व लोक या ठिकाणी आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रश्न मात्र निश्चितपणे आपण या ठिकाणी घेऊ. विशेषतः केंद्र सरकारने सातत्याने गरीब कल्याण पॅकेज असेल, 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज असेल, वेगवेगळ्या मार्गातनं राज्य सरकारला जी काही मदत केली त्या संदर्भातली माहिती मी आपल्याला देणार आहे. कारण सातत्याने महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो की जणू काही केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही आहे, महाराष्ट्राशी अन्याय होतो आहे आणि महाराष्ट्र में एक माहौल बनाने की कोशिश की जा रही है. खोटं विधान केलं की ते लोकांना खरं वाटायला लागतं. मदत नाही कर आणि मग अनेक वेळा अनेक पत्रकारांना देखील असं वाटतं की या ठिकाणी खरोखर महाराष्ट्रावर अन्याय होतोय का. खरं तर केंद्र सरकारचा माहौल बनता है, उसकी वजह से कई सारे पत्रकारों को भी लगता है कि क्या सच में ऐसा हो रहा है, केंद्र सरकार मदद नहीं कर रही है महाराष्ट्र सरकार का. केवळ राजकारणाकरता जे काही स्टेटमेंट्स दिले जातात त्याला फॅक्ट्स आणि फिगर्स सहित एकदा उत्तर मिळालं पाहिजे, या दृष्टीनं मी काही निवेदन आपल्यासमोर करणार आहे. पहिल्यांदा जे काही गरीब कल्याण पॅकेज केंद्र सरकारने घोषित केलं, त्या गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत जे गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला, मग त्या ठिकाणी गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, एकूण जर आपण बघितलं तर याच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे जो 2 रुपये किलो 3 रुपये किलोचा गहू आणि तांदूळ आहे तोही केंद्र सरकार देतं, मोफतचाही केंद्र सरकार देतं. आणि या 3 महिन्यातलं जर आपण ॲव्हरेज काढलं तर साधारणपणे 1750 कोटी रुपयाचा गहू, 2620 कोटी 1750 रुपए का किलो का गेहूं केंद्र सरकार की मदद तरफ से दिया गया है. 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य, 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य हे केंद्र सरकारने या ठिकाणी राज्याला दिलाय. याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 1726 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले आहेत. जनधन योजनेच्या अंतर्गत महिलांच्या अकाउंटमध्ये 1308 कोटी रुपये आतापर्यंत गेले आहेत आणि 650 कोटी अजून जात आहेत. आणि विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना 116 कोटी रुपये असे साधारण जे थेट परत अकाउंट्स मध्ये दिलेले पैसे आहेत हे आहेत 3800 कोटी रुपये. या व्यतिरिक्त उज्ज्वलाचं सिलेंडर मोफत मध्ये देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला. 73,16,000 सिलेंडर्स देण्यात आले आहेत. याची किंमत आहे 1625 कोटी रुपये. 1625 कोटी रुपये. त्यासोबत EOCW मधनं 243 कोटी, EPFO मधनं 758 कोटी, म्हणजे 1001 कोटी रुपये हे देण्यात आले आहेत. यासोबत आता ज्या काही श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या, महाराष्ट्रातनं आज जवळजवळ 600 रेल्वे पूर्ण होतील. एका रेल्वेचा खर्च केंद्र सरकारला साधारण 50 लाख रुपये.
आणि त्याच्या तिकिटाचा खर्च जो राज्य करताय तो 7 ते 9 लाख रुपये. अशा रेल्वे करता 300 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले. त्यानंतर SDRFच्या केंद्र सरकार ने रेलवे के हिसाब से 300 करोड़ रुपया दिया है. हे 1611 कोटी कशा करता दिले तर जे माननीय मुख्यमंत्री साहेब नेहमी सांगतात की आम्ही लेबर कॅम्प्स लावले, आम्ही त्यांना 3 वेळचं जेवण 2 वेळचं जेवण आणि नाश्ता दिला. या सगळ्या गोष्टीचे पैसे हे देखील केंद्र सरकारने दिलेले आहेत. केंद्र सरकार ने ही जो लेबर कैंप लगे थे खाना पीना उसको जो सरकार महाराष्ट्र सरकार और उद्धव ठाकरे बोल रहे थे हमने दिया, दरअसल उसका पूरा पैसा केंद्र सरकार ने दिया है. 1611 करोड़ रुपए उसके लिए केंद्र सरकार ने महाराष्ट्र पर खर्च किया है. आवश्यक बाबी खरेदी करण्याकरता म्हणजे केंद्र सरकारने साधारणपणे 10 लाख PPE किट्स दिल्या, जवळजवळ 16 लाख N95 मास्क दिले आणि याच्या व्यतिरिक्त राज्याला खरेदी करता यावी म्हणून जवळजवळ 448 कोटी रुपये दिले. याचा हिशोब जर आपण लावला तर SDRF आणि हेल्थला दिलेले जे पैसे आहेत त्यात 2059 कोटी रुपये. त्यासोबत कुल 2059 करोड़ रुपए अब तक केंद्र सरकार ने दिए अलग अलग चीजों पर महाराष्ट्र के लिए. की आमचे डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसचे पैसे मिळाले नाहीत. एप्रिल आणि मे महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये पैसे हे केंद्र सरकारने दिले आणि 5648 कोटी रुपये डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसच्या अंतर्गत केंद्र डिवोल्यूशन ऑफ सरकारने टैक्सेस के अंतर्गत 5068 करोड़ रुपया केंद्र सरकार ने महाराष्ट्र को दिया हुआ है. अप्रैल मई का एडवांस भी दिया हुआ है. सरकारकडे जेवढे पैसे जमा होतात त्याच्यापैकी 41% राज्यांना जातात. त्यात प्रत्येक राज्याचा हिस्सा हा ठरलेला आहे. आता केंद्र सरकारकडे टॅक्सेसच आले नाहीत कारण इन्कम टॅक्स केंद्र सरकार के पास टैक्स कलेक्शन हुआ ही नहीं है. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरण्याकरता मुदत दिली. त्यामुळे आलेल्या टॅक्सेस पैकी देय टॅक्स किती होता जर महाराष्ट्राच्या हिस्स्याचा विचार केला तर तो 1148 कोटी होता. 1148. केंद्राने दिले किती? केंद्राने दिले 5648 कोटी. अगर इवेल्युएट करें तो महाराष्ट्र का टैक्स का हिस्सा सिर्फ 1148 करोड़ रुपया था जितना आया है टैक्स वसूला है उसके मुताबिक. लेकिन अब तक केंद्र ने 5068 करोड़ रुपया महाराष्ट्र को दिया हुआ है. 30 गृहीत धरायची आणि त्यानुसार राज्यांचा ठरलेला हिस्सा द्यायचा. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला 1148 कोटीच्या ऐवजी 5648 कोटी रुपये तो महाराष्ट्र को 1148 करोड़ के बजाय 5068 करोड़ रुपया मिला है. आतापर्यंत मी जो आकडा सांगितला याची बेरीज जर आपण केली तर तो 19,000 कोटी रुपये. मी काही आकडे ढोबळ करतो म्हणजे 19,005 कोटी वगैरे पेक्षा काही आकडे ढोबळ केले आहेत. अगर सारा हिसाब अगर हम लगा ले अलग अलग योजनाएं खाने पीने के लिए जो दिए हुए पैसे रेलवे टिकट याच्या व्यतिरिक्त शेतमाल खरेदी करता केंद्र सरकारने जी मदत केली आहे कापसाच्या खरेदी करता आतापर्यंत राज्याला 5647 कोटी रुपये दिले आहेत. कपास की खरीदी करने के लिए भी 5000 करोड़ से ज्यादा करोड़ रुपए दिए हुए हैं. 2311 कोटी रुपये दिले आहेत. तूर खरेदी करता 593 कोटी रुपये दिले आहेत. चणा मका खरेदी करता 125 कोटी रुपये दिले आहेत आणि या व्यतिरिक्त पीक विम्याचे 403 कोटी रुपये दिले आहेत. आणि कापूस खरेदीच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी राज्य सरकारला पत्र लिहून सांगितलेलं आहे की तुमची खरेदी हळू चालली आहे, टोकन दिले जात नाहीये, लवकर खरेदी करा. एवढी खरेदी राज्य केंद्र सरकार ने कई बार राज्य को बोला है कि आपकी खरीदारी बहुत धीमे गति से चल रही है कपास की, तो आपको जल्दी से करनी चाहिए. त्याचे सगळे पैसे केंद्र सरकारच्या वतीने दिले जातात. आता शेतमाल खरेदी करता आतापर्यंत दिलेल्या पैशाचा आपण जर हिशोब हा लावला तर हा 9,069 कोटी रुपये आहे. 9,069 करोड़ रुपया म्हणजे आपण जर बघितलं आणि याच्या पुढे का पूरा माल खरीदने के लिए खर्चा किया हुआ केंद्र सरकार की तरफ से महाराष्ट्र सरकार को दिया हुआ है. तर या 3-4 महिन्यातला हा जर हिशोब आपण मांडला तर एकूण राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलेली मदत जी आहे ही आहे 28,104 कोटी रुपयांची. अगर सारी चीजों का हिसाब लगा ले 4 कोटी म्हणजे तो 28,704 करोड़ रुपए कुल मिलाकर केंद्र सरकार ने राज्य सरकार को दिए हुए हैं पिछले 2-3 महीने में.
तर कोरोनाच्या काळामधल्या महत्वाचे खर्च काय होते? महत्वाचे खर्च होते पीपी किट्स N95 मास्क घेण्याचे, ते मास्कही दिल्यात, त्याकरता पैसे दिल्यात. सब कुछ केंद्र सरकार ने दिया है, पीपी किट खरीदने के लिए पैसे दिए हैं, मास्क खरीदने के लिए पैसे दिए हैं. तिसरा खर्च होता मायग्रंट लेबरचा, त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने दिले आहेत. माइग्रेंट लेबर के लिए भी जो पैसा खर्चा करना था वो भी केंद्र सरकार ने दिया हुआ है. त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने या ठिकाणी दिले आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. आता एक तो ट्रेनों पर जो सियासत चल रही थी, केंद्र और महाराष्ट्र सरकार के बीच जो फायदे या फिर मदद पहुंचाने को लेकर सियासी टकराव हम देख रहे थे, उन सब पर बोलते हुए इस वक्त आपने देवेंद्र फडणवीस को सुना बीजेपी की तरफ से मोर्चा संभालते हुए. हो सकता दिलचस्प है बात यह है, जिस समय देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, पीयूष गोयल रेल मंत्री ने मोर्चा अब भी खोल रखा है. ट्विटर पर उन्होंने फिर लिखा कि सुबह से हमारी ट्रेनें तैयार खड़ी हैं, महाराष्ट्र के पास यात्री नहीं है, इसलिए ट्रेनें खड़ी हुई हैं स्टेशन पर, यानी कि ये लड़ाई अभी और लंबी चलने वाली है.